भीमा कोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करू, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. जिल्हा स्तरावरील अधिकारात येत असलेले निर्णय तातडीने घेणार असल्याची ग्वाही आंबेडकरी समाज पक्ष संघटनेसोबतच्या बैठकीत निर्णय. भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून दिनांक 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर येथे आंबेडकरी संघटनाही त्यात सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी या आंदोलनास हिंसक वळण लागून नुकसान झाले. यात सहभागी 1750 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत राज्य स्तरावर मुख्यमंत्री स्तरावर आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात याबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर आरटी सोळंके, आंबेडकरी संघटनेचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सुभाष देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, संघटनेची भूमिका लक्षात घेऊन तसेच या विषयातील शासनाच्या नियमावलीतील मर्यादांचा विचार करून शक्य तेवढे गुन्हे जिल्हा स्तरावर मागे घेण्यासाठी प्रयत्न करू. तसेच पुढील बाबींसाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करू. आपल्याला सर्व लोकांना मदत करायची असून यावर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू. यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करून चांगला तोडगा काढू असे आश्वासनही त्यांनी संघटनेला दिले. पुणे येथील भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास 3 जानेवारी 2018 रोजी 200 वर्ष झाल्याच्या निमित्ताने जगभरातील लाखो भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा या ठिकाणी आले होते. यावेळी घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ 3 जानेवारी 2018 रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या महाराष्ट्र बंदला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनास हिंसक वळण लागल्याने 1750 जणांवर गुन्हे दाखल केले होते. कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले. जिल्हास्तरीय समितीकडे भीमा कोरेगाव आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्याची शिफारस आंबेडकरी संघटनांनी निवेदनाद्वारे दिली आहे.